महाराष्ट्र विधानमंडल का हिवाळी अधिवेशन नागपुर में शुरू हो गया है। इस दौरान विधायक संजय शिरसाट ने अपने विचार व्यक्त किए। आता या आलेल्या इतक्या प्रचंड बहुमतामध्ये आपला निभाव लागणे हे अवघड आहे। निवडणुकीच्या काळामध्ये ज्यांनी असं सांगितलं होतं की बर्फाच्या लादीवर झोपू, आता त्यांना त्याची जाणीव झाली असेल की आता टाइम आपला आहे, म्हणून जर आपण चांगल्या पद्धतीने जर यांना सहकार्य केलं नाही तर कदाचित आपल्यावर असलेल्या इन्क्वायऱ्या पुन्हा बाहेर येतील। त्यांचा आपसातला मामला आहे। आघाडी राहिली कुठं? महाविकास आघाडी मुळात राहिलेली नाहीये। महाविकास आघाडीने एकमेकाला पाडण्याचं जे काम केलंय त्याचा परिणाम तुम्हाला या निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे। म्हणून आता ना नाना पटोले त्यांच्याशी भेटणार, ना उद्धव साहेब त्यांच्याशी भेटणार, कोणी कुणाशी भेटणार नाही। वेगळ्या चेहऱ्याकडे त्यांचे झालेले माना झालेले आहेत आणि शरद पवार साहेब कधी काय निर्णय घेतील हे अधिवेशनाच्या नंतर किंवा त्याच्या आधीच तुम्हाला कळेल। गावाचा उल्लेख करायचा काही नाही, पूर्ण मी जिल्ह्याचा उल्लेख केलेला आहे। सुरुवातीतून करणार आहे। सर्व ठिकाणी जे असेल त्या ठिकाणचं आपण मी ठामपणे सांगतो, गुंडगिरी मी चालू देणार नाही म्हणजे नाही। तुम्हाला कुठे दिसतात सुप्रियाताई बोलताना? दिसते का सुप्रियाताई बोलताना? दिसते कुठे? त्यांचे कोणी आणखीन प्रवक्ते कधी बोलताना दिसतात? त्याचा अर्थ समजून घ्या। जेव्हा ते सर्वजण शांत असतात त्या टायमाला समजायचं की एक वादळ आता निर्माण होणार आहे। वादळाचा अर्थ काही नसतो। वादळ हे कुणाला उद्ध्वस्त करतात। ही वादळाची सुरुवात आहे, समजून घ्या। चला।